नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली। आमदार संतोष बांगर यांच्याकडून एनडीआरएफ सह हिंगोलीमधल्या पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य सुरू आहे। कळमनुरी तालुक्यामधील देवजना गावातील काही जणांना बाहेर काढण्यात आलंय। रात्रीपासून लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकून होते आणि संतोष बांगर हे एनडीआरएफच्या टीम सोबत या पूरग्रस्त भागामध्ये जे बाधित झालेले आहेत, पुरामध्ये अडकलेले आहेत, त्या लोकांच्या मदतीसाठी आज सकाळपासूनच सरसावलेले आहेत। आता जेवण नाही, काय नाही, चहा पाणी नाही, काय नाही आमचं। बरं, लेकरं बाळ उपाशी आहेत। काय होणार नाही, घाबरू नका, बसा खाली, बसा व्यवस्थित, बसा खाली, घाबरू नका। काही जेवणाची वगैरे व्यवस्था काहीच नाही। बरं, कधी आल्या होत्या शेतामध्ये? शेतामध्ये आम्ही कालपासून आहोत शेतामध्ये। कालपासून याच्यातच अन्न नाही, पाणी नाही, काय नाही आम्हाला। शिवा जायला, थंडी वाजायली। रमेश टेंडके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रमेश, आपण पाहतोय की घरामधलं सर्व सामान जे आहे ते वाहून गेल्यामुळे महिलांच्या पुढे आता मोठा प्रश्न निर्माण झालाय। काही महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा तरळलेले आहेत। काय स्थिती आहे? खरं तर हे संसार वाहून गेल्यामुळे या महिलांच्या प्रतिक्रिया नव्हे, तर ते महिला काल रात्रीपासून जे आहेत ते एका शेतामध्ये अडकल्या होत्या आणि या महिलांना रेस्क्यू करण्यासाठी एक एनडीआरएफची टीम गेल्यानंतर त्या महिलांना अश्रू अनावर्ती झालेली आहेत आणि या महिलांची जे आहे ते आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। या ठिकाणी यांच्या ग्रामस्थ जे आहेत ते सगळे ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ग्रामस्थांच्या वतीनं यांना जे एनडीआरएफच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। एनडीआरएफच्या या सगळ्या शेतकरी महिलांना जे आहे ते आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। देवजना गावातील हे सर्व महिला आहेत आणि याच महिलांना आता जे आहे ते अश्रू अनावर झाले होते, कारण की त्यांच्या रात्रीपासून पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नव्हता आणि छोटे छोटे चिमुकले घेऊन जे आहेत ते महिला रात्रभर त्यांच्या आखाड्यावरती म्हणजेच गोठ्यावरती जे पत्र होते त्या पत्रावरती एका ताडपत्रीची खोपी करून होत्या आणि त्यांना आता बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। प्रशासनाने त्या सगळ्यांना आता सुखरूप बाहेर काढलेलं आहे। अनेक लहान चिमुकले आहेत, त्याचबरोबर वयोवृद्ध महिला आहेत आणि अनेक काही महिला आहेत, त्याचबरोबर शेतकरीही या ठिकाणी अनेक अडकलेले आहेत। अजून हे जवळपास 6 जणांना बाहेर काढण्यात, अजून 16 जण जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत। संतोष बांगर हे सकाळपासूनच मदतीसाठी पोहोचलेले आहेत। खरं तर संतोष बांगर स्वतः आपल्या सोबत आहेत। दादा, आता किती लोकांना बाहेर काढण्यात यश आलं? या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल तर 8 लोक या ठिकाणी काढलेले आहेत। छोटे छोटे 4-4, 5-5 वर्षाचे मुलं या ठिकाणी अडकलेले होते। त्यांच्या पोटामध्ये कणाचा कण नाही। तुम्हाला सांगतो की आता त्यांना बिस्किट दिले तर परिस्थिती जर बघितली आपण तर फार वाईट आहे। त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत। 100% त्यांना बघून आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, कारण की वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी। म्हणजे आपण पाळलेली जी कुत्री आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगतो की पाठीमागे लागली होती, त्यांना सुद्धा घेऊन येण्याचं काम आता या ठिकाणी आम्ही करत आहोत। निश्चितच या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे मित्र पाळीव प्राणी आहेत त्यांना सुद्धा रेस्क्यू करणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं आहे। जवळपास रात्रीपासून हे शेतकरी अडकलेत। आता 6 शेतकरी महिलांना काढण्यात यशस्वी झालेले आहे प्रशासन। अजून जवळपास 12 लोक जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेली आहेत आणि परत त्या 12 लोकांना आणण्यासाठी ही बोट जी आहे ती आता तिकडे आखाड्याकडे त्या गोठ्याकडे मार्गस्थ करत आहे। आणखीन कोणकोणत्या भागांना या पुराच्या पावसाचा फटका बसलेला आहे? कारण आपण जर आता पाहिलं, तुम्ही ज्या ठिकाणी आहात आणि आजूबाजूचा परिसर जर आपण पाहिला तर ती शेती म्हणावी की नदीमध्ये की नदी म्हणावी असा प्रश्न पडतोय। खरं तर हे सोयाबीन शेतीचं पीक आहे, मात्र या शेतीला जे आहे ते पूर्णतः नदीचं स्वरूप आलेलं आहे। पूर्णतः शेतामध्ये जे आहे ते जिकडे बघाल तिकडं पाणीच आहे आणि सर्वत्र जे आहे ते पाणी आहे। सगळं आपण या दृश्यामध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ही तर ऊस आहे। हा ऊस जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। सगळ्या शेतीला या नदीचं स्वरूप आलेलं आहे। अनेक परिसरामध्ये कळमनुरी फटका मोठा या ठिकाणी बसलेला आहे। धन्यवाद रमेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।